नमस्कार मंडळी, मी आहे पूजा. श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या चौकटराणी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. तर व्लॉग बनवायचा असं कारण की मी अक्कलकोटला गेले होते आणि त्याची शॉर्ट व्हिडिओ मी 2 दिवस आधी पोस्ट केली. तर मी अक्कलकोटला का गेले हे कारण मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करावंसं वाटतं आहे. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. व्हिडिओ आवर्जून पहा आणि आवडला तर लाईक करा. तर ऑगस्टमधली ही घटना आहे. ऑगस्टमध्ये मला अचानक कामावर असताना ताप आला आणि त्यानंतर मी सहज असं अचानक ताप आला, एक क्रोसिनची गोळी खाल्ली आणि त्यावेळेससुद्धा संडे होता, त्यामुळं प्रायव्हेट हॉस्पिटल बंदच असतात मोस्टली. तर रविवारी संध्याकाळी 5 वाजता ताप आलेला. त्याच्यानंतर मी जी आहे ती क्रोसिन गोळी खाल्ली. नंतर घरी आल्यावरसुद्धा खूप ताप आला, पण हॉस्पिटल बंद होते, त्याच्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जाता नाही आलं. त्याच्यानंतर रात्री 10 वाजता पण मी क्रोसिनची गोळी खाल्ली आणि रात्री 12 वाजता परत 102पर्यंत ताप आला मला. तर तसं माझ्या मिस्टरांनी वगैरे मिठाच्या पट्ट्या वगैरे असतात त्या लावल्या आणि 4 वाजता सकाळी पहाटे 4 वाजता मला एकदम असह्य वेदना झाल्या. त्याच्यामुळं मी आमच्या इथल्या मी डोंबिवलीमध्ये राहते, तर तिथल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेले सकाळी. त्यानंतर 7 वाजता मी अचानक बेशुद्ध झाले आणि रात्री 10 वाजता मला KM हॉस्पिटलमध्ये मला जाग आली. तोपर्यंत माझ्यासोबत काय काय घडलं याची मला कल्पना पण नव्हती. रात्री 10 वाजता मला जाग आली, म्हणजे जवळजवळ 12 ते 13 तास मी बेशुद्ध होते. त्याच्यानंतर KM हॉस्पिटलला 2 दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर, म्हणजे मला डेंग्यू झालेला, तर 2 दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला असं समजलं की इथं काही व्यवस्थित ट्रीटमेंट होत नाही. त्याच्यामुळे मग माझ्या जे फॅमिली मेंबर आहेत त्यांनी मला माझ्या सासरी घेऊन गेले आणि तिथे माझी ट्रीटमेंट चालू केली. तर तिथे 1.5 लाखावरनं प्लेटलेट अचानक 20,000वरती गेल्या आणि 2 दिवस झालेले तिथे ट्रीटमेंट घेऊन. तर तिथे जे प्रायव्हेट हॉस्पिटलचे जे डॉक्टर होते ते बोलले की तुम्ही पेशंटला अचानक म्हणजे ससूनला किंवा DY पाटीलला घेऊन जा, कारण अजून जर 2-3 हजार प्लेटलेट कमी झाल्या तर पेशंट डायरेक्ट कोमामध्ये जाऊ शकतो. बॉडी पार्ट्समधनं ब्लिडिंग होऊन अचानक पेशंट कोमामध्ये जाण्याची शक्यता आहे. तर ज्यावेळेस आम्ही पुण्याला निघालो त्यावेळेस माझी कंडिशन एवढी बेकार होती, म्हणजे वॉमिटिंग वगैरे खूप त्रास होत होता. जवळजवळ पुण्याला जाताना आम्ही 6 ते 7 ठिकाणी थांबलो आणि कारण वॉमिटिंग किंवा वॉशरूम यूज करण्यासाठी, म्हणजे मला असह्य वेदना होत होत्या. आणि त्यावेळेस मला जाणवलं की ही माझ्या आयुष्याची शेवटची रात्र असू शकते. आणि त्याच्यानंतर अचानक म्हणजे माझ्या मनात असं स्वामींचं नाव आलं, म्हणजे त्यांचं मी स्मरण करून आले की स्वामी वाचवा म्हणून. आणि मी नक्की तुम्हाला भेट द्यायला येईल मी अक्कलकोटला. तर त्याच्यानंतर ती रात्र माझ्यासाठी काढणं खूप मुश्किल होतं. नंतर मग आम्ही पोहोचलो आणि तिथं माझी ट्रीटमेंट वगैरे झाली ससून हॉस्पिटलला आणि मी 5-6 दिवसांमध्ये म्हणजे ओके झाले. त्या 5-6 दिवसांमध्ये मला माझ्या प्लेटलेट वाढतच नव्हत्या आणि प्लेटलेट वाढत नाही म्हणून डॉक्टरांनी मग बाहेरून प्लेटलेट चढवल्या, म्हणजे 7 बॅग्स होत्या त्या चढवल्या. आधी 4 चढवल्या, त्याच्यानंतर त्यांनी काही इफेक्ट आला नाही, त्यानंतर 3 चढवल्या त्यांनी. तर मी ऑगस्ट महिन्यापासून मी ट्राय करत होते की मी अक्कलकोटला जाईल, पण योगायोग काही आला नाही. आणि नंतर मग एक दिवस अचानक आता डिसेंबरमध्ये असं एकदमच आतून गिल्टी फील होत होतं की आपण एवढे दिवस झालं ऑगस्टमध्ये आपण आजारी पडलो होतो, आपण स्वामींना बोललो होतो की आपण अक्कलकोटला येऊ, पण नाही जाता आलं. आणि एकदम असं मन असं एकदम उदास. काही जण म्हणायचे की स्वामींकडे जाताना म्हणजे असं कोणीही नाही जाऊ शकत, जेव्हा स्वामी आपल्याला बोलवतील तेव्हाच आपण जाऊ शकतो. पण असं एकदम फील येत होतं की नाही, आता मला जायला पाहिजे. आणि त्यानंतर मग मी आणि माझी मैत्रीण असं ठरवलं की जाऊया म्हणून. आणि प्लॅन खूप अचानकच झाला, जाऊया.
तर शेवटी गेलोच आम्ही आणि स्वामींचं दर्शन म्हणजे शनिवार असल्या कारणाने तिथं खूप अशी गर्दी होती. स्वामींना व्यवस्थित भेटता नाही आलं, पण त्यांचं समोरासमोरून दर्शन झालं. हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, की एक मनातली इच्छा पूर्ण झाली. आणि मला असं वाटतं की जेव्हा मी सगळ्या म्हणजे अपेक्षा सोडून दिलेल्या की आता काही नाही होऊ शकत, कारण माझी कंडिशनच एवढी बेकार होती की मला स्वतःला म्हणजे असं वाटत नव्हतं की मी वाचू शकेल या कंडिशनमधून. पण मी आज तुमच्यासमोर आहे ते मला असं वाटतं की स्वामींमुळं आहे. आणि जेव्हा म्हणजे मी अक्कलकोटला गेले, माझं मन जायच्या आधी एकदम अशांत होतं, एकदम म्हणजे आतून असं गिल्टी फील होत होतं किंवा वेगवेगळे विचार यायचे. पण ज्या क्षणी मी स्वामींना असं समोर बघितलं, त्या क्षणी असं मला एकदम शांत शांत वाटायला लागलं की ठीक आहे, आता मी ओके, आता काही नाही होऊ शकत. तर मला तुम्हाला सगळं सांगायचं आहे असं की एकदा तरी तुम्ही अक्कलकोटला जाऊन या. तुमचं मन जेव्हा अशांत असेल तेव्हा कुठलाही प्लॅन न करता तुम्ही अचानक गेले तरी चालेल. तिथे सगळी व्यवस्था होईल तुमची. म्हणजे आम्ही तिथे भक्ती सदन वगैरेमध्ये नाही राहिलो, कारण तेव्हा तिथे अचानक आम्ही गेलेलो आणि तिथे जागाही शिल्लक नव्हती. तर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल की आम्ही कुठे स्टे केला, काय केलं, तर प्लीज मला कमेंट करा. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनायचा प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. धन्यवाद.